आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित होतो आणि तू आमचा ताबा घ्यावास अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. पवित्र पित्या, आम्ही कोणी चांगले नाही प्रभोदया. पुन्हा आमच्या आईने गर्भधारणा केली तेव्हाचीच आम्ही पापी आहोत प्रिय प्रभूची. आणि म्हणून प्रिय प्रभू, आम्ही तुला विनंती करतो, आम्हाला क्षमा कर, आम्हाला तुझ्या रक्ताने धुव आणि शुद्ध कर. यासाठी की प्रिय प्रभोदया, पुन्हा तुझ्या चरणापाशी बसून प्रिय प्रभोदया, पुन्हा आज तुझी उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करावी. प्रिय प्रभू, आज या समयाला प्रभू मी तुला प्रार्थना करते प्रभू, हा सर्व हॉल आणि तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो प्रभू. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये समर्पित होतो प्रिय प्रभू. या ठिकाणी असणारे प्रिय प्रभू सर्व वाद्य आणि वाद्य वाजवणारे आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो प्रिय प्रभू. आम्ही तुला विनंती करतो की सर्व प्रिय प्रभू जे प्रभू लाईटची व्यवस्था आहे प्रभूजी, ते सर्व आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो प्रभू. प्रार्थना करतो प्रिय प्रभू, जसं प्रभू तू आम्हाला सांगितलं आहेस की तुम्ही पृथ्वीवर जे काही बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल, तुम्ही पृथ्वीवर जे मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल प्रभू. आजच्या समयाला आम्ही तुला विनंती करतो, सर्व प्रभू ह्या उपासनेमध्ये येणारे सर्व अडखळ आणि नासरेतकर येशूच्या नावात बांधून टाकतो आणि पवित्र आत्म्याला आम्ही मोकळीकता मागतो. हे पवित्र आत्मा ये आणि आमचा ताबा घे. हे पवित्र आत्मा ये आणि ह्या जागेचा ताबा घे. हे पवित्र आत्मा ये आणि जे वाजवणारे आहेत त्यांचा ताबा घे. हे पवित्र आत्मा ये आणि जे गाणारे आहेत त्यांचा ताबा घे. हे पवित्र आत्मा ये आणि आमच्या पास्टरांचा ताबा घे प्रिय प्रभूजी. आणि प्रिय प्रभू, आम्ही सर्व काही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो प्रभू. आम्ही तुझा धन्यवाद करतो प्रभू. आम्ही तुझा जे जे का करतो प्रभूजी, कारण तू सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहेस आणि तुझ्या समान कोणी देव नाही प्रिय प्रभूजी. प्रिय प्रभू, खरोखर मर्त्य मागवतो काय की त्याची आठवण करावी, परंतु प्रभू तू आमची आठवणच केवळ करत नाहीस तर आमच्यावर प्रीती करतोस प्रभू. आमच्या गरजा भागवतोस प्रभू. आमचं रोज आणि रोज रक्षण करतोस आणि प्रभू आम्हाला उत्तम पदार्थाने तृप्त करतोस. आणि प्रिय प्रभू, जशी शरीराची काळजी घेतो तसं प्रभू आमच्या आत्म्याची काळजी घेतोस प्रभू. तुझ्या सुंदरशा वचनाद्वारे प्रभू तू बोलतोस प्रभू. तू म्हणतोस की भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. तू म्हणतो की घाबरू नको, मी तुझा देव आहे प्रभू. तू म्हणतो की तू जलातून जाशील परंतु जले तुला बुडवणार नाही प्रभू. तू म्हणतो की तू अग्नीतून जाशील पण अग्नी तुला ग्रासणार नाही. हो प्रिय प्रभू, खरोखर आम्ही तुझे आभार मानतो, कारण आमचा जीव तू मरणापासून रक्षिलेला आहेस. आमचे पाय खेचाळण्यापासून प्रभू रक्षिलेले आहेस. आणि प्रिय प्रभू, खरोखर इतका प्रीती करणारा देव आम्हाला लाभला, त्याबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानतो प्रिय प्रभू. आम्ही तुझी उपकारस्तुती करावी तितकी थोडकी आहे आणि म्हणून आम्ही प्रार्थना करतो प्रभू. आज जी गीतं होती प्रिय प्रभूची, जी उपकारस्तुती तुला सादर होईल प्रिय प्रभूची, ती प्रत्येकाने आत्म्याने आणि खरेपणाने करावी म्हणून आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये समर्पित होतो प्रभू. प्रार्थना करतो प्रिय प्रभूजी, प्रत्येकाचं आज तू उघड प्रभूजी. तुझी गीतं गाण्यासाठी प्रिय प्रभू दयाखना, तुझा प्रिय प्रभू दयाखना विशेष करून ह्या प्रत्येक बहिणीला, प्रत्येक भावाला प्रिय प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक कर प्रिय प्रभूजी. आणि प्रत्येकाने प्रिय प्रभू दयाखना आत्म्याने आणि खरेपणाने प्रभू तुझी सेवा करण्यासाठी प्रभू दयाखना त्यांचा ताबा घे अशी तुझ्याकडे आग्रहाची प्रार्थना करते प्रभू. तू म्हणतोस की तू आपलं मुख चांगलं उघड म्हणजे ते मी भरीन, म्हणून प्रभू प्रत्येकाने जे गीतं गाण्यासाठी प्रभू आपलं मुख उघडावं असं तू दयेने आणि कृपेने घडून येऊ दे अशी प्रार्थना करते प्रभू. दयाखना प्रार्थना करते आज प्रभू येणार तुझं वचन प्रभू दयाखना तुझ्या आशीर्वादाने आशीर्वादित कर प्रभू. पास्टरांना प्रभू तुझ्या आत्म्याच्या दुप्पट वाट्याने तू भर प्रिय प्रभूजी. आणि प्रभू त्यांनी प्रभू दयाखना ज्या ऐकणार आहेत प्रिय प्रभूजी, त्या प्रत्येकाने तुझं वचन ग्रहण करावं म्हणून प्रत्येकाला प्रिय प्रभू दयाखना तू आपल्या पवित्र हातात घे. प्रत्येकाचं वचन ग्रहण करण्यासाठी प्रभू त्यांचा अंतःकरण उघड प्रिय प्रभूजी. आणि प्रभू दयाखना त्यांनी तुझं वचन स्वीकारावं आणि प्रभू दयाखना त्याला प्रिय प्रभू योग्य प्रतिसाद द्यावा म्हणून प्रिय प्रभू मी प्रत्येकाचा ताबा तुझ्या पवित्र हातात देते प्रभू. प्रार्थना करते आज येणार प्रभू वचन आणि त्याचप्रमाणे प्रभू आज प्रभू शेवटी प्रिय प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाचं प्रिय प्रभू जे सत्र आहे प्रभू दयाखना ते सर्व आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो प्रभू. आम्ही प्रार्थना करतो इथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रिय प्रभू दयाखना तुझ्या आशीर्वादाने भर प्रिय प्रभूजी. प्रत्येकाला प्रभू दयाखना तुझ्या प्रभू जाणीव होऊ दे की प्रिय प्रभू आपण पापी आहोत आणि आपल्याला येशूची गरज आहे प्रभू. प्रत्येकाला प्रभू आज प्रभू तुझ्या आरोग्याने भर प्रिय प्रभूजी. आज प्रत्येकाच्या जीवनात अद्भुत कार्य आणि चमत्कार कर प्रिय प्रभूजी. आणि प्रभू प्रत्येकाने प्रिय प्रभू दयाखना आज प्रिय प्रभू तुला समर्पित
तुला द्यावं. प्रभू आपला तारणारा म्हणून तुला स्वीकारावं. प्रभू आपला मुक्तीदाता म्हणून तुला स्वीकारावं. आणि प्रिय प्रभू दयाळू इथून जात असताना जसे आले तसे नवेचा प्रभू आनंदाने हर्षाने आणि प्रिय प्रभू दयाळू तुझी स्तुती करत इथून जावं म्हणून प्रभू मी तुला प्रार्थना करते. प्रत्येक इथे येणारा भाऊ बहीण आणि जे ऑनलाईन प्रभू जोडले जात आहेत प्रभूची त्या सर्वांना प्रभू तुझ्या पवित्र हातात देते. प्रभू प्रार्थना करते मोबाईलमध्ये येणारा प्रत्येक अडखळ आणि येशूच्या नावात बांधून टाकतो. प्रार्थना करतो जे जे तुझं वचन ऐकतील प्रभू त्यांनी तुला ग्रहण करावं आणि तुला आपला तारणारा म्हणून स्वीकारावं म्हणून प्रभू आणि सर्वांना आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू पुन्हा एक वार स्तुती आणि धन्यवाद करते. पास्टरांबद्दल त्यांच्या कुटुंबाबद्दल विशेष आभार मानते. त्यांना प्रिय प्रभू दयाळू त्यांचं कुटुंब प्रिय प्रभू दयाळू विशेष करून तुझ्या आशीर्वादाने भर आणि अनेक ठिकाणी अनेक लोकांमध्ये तुझी सेवा करण्यासाठी प्रभू त्यांचा उपयोग करून घे अशी मी प्रार्थना करते. प्रभू इथून पुढची सर्व वेळ काढता तुझ्या हातात देते. येशूच्या नावाने सर्व प्रार्थना करते म्हणून पित्या आमेन. Amen.
उपस्थिती आम्हाला हवी आहे देवा. स्पीक विथ गॉड. यावेळेस आपल्याला मुख उघडून देवाशी बोला. प्रियानो, मला प्रभू, मला तुझी गरज आहे. प्रभू, मला तुझी गरज आहे. मला तुझी उपस्थिती हवी आहे देवा. उतरा 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 हे बाबू उतरा. पवित्र आत्म्या, मी तुझं स्वागत करतो. सगळं बॉडी ऑफ हिट आपल्या जागेवरती हात उंच करून पवित्र आत्म्याचं आपण सर्व मिळून स्वागत करूया. थँक यू जीसस. हालेलुया. ओरा शांतेने बेनियाना. थँक यू. थँक यू लॉर्ड. तरीने देव सामाको. थँक यू जीसस. उस हवा को जो
सर्व दुष्टाची कार्य नष्ट होऊ दे बाबा. आणि प्रभू तुझी उपस्थितीने ही जागा भरून टाकते प्रभू. आम्ही तुला मोकळीकता देतो देवा. आम्ही तुझ्या समोर नतमस्तक होऊन समर्पित होतो. पवित्र आत्म्या आम्ही तुला परवानगी देतो प्रभू. तुझ्या गौरवासाठी तुझ्या उपस्थितीने ही जागा भरते होऊ दे प्रभू. येशू ख्रिस्ताचं नाव पवित्र. थँक यू जीसस. येशू तेरी दया से मैं जीवन जीता हूँ. सब मिलके गाएंगे. येशू तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ. सब मिलके. येशू तेरी दया से मैं जीवन जीता
प्रेज द लॉर्ड. ज्याने त्याचा अनुभव घेतलेला आहे तो म्हणतो येशू चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. मला त्याचं चांगुलपण सर्वदा आहे. प्रेज द लॉर्ड. जर त्याच्या चांगुलपणाचा तुम्ही अनुभव घेतला नसाल तर आज तुम्ही त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घेता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीद म्हणतो परमेश्वरा तुझं चांगुलपण सदैव आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस मी दरीत होतो त्यावेळेस तुझं चांगुलपण होतं. ज्यावेळेस मी डोंगरावर म्हणजे मी ज्यावेळेस दुःखात होतो त्यावेळेसही तुझं चांगुलपण आहे. आणि ज्यावेळेस मी आनंदात आहे त्यावेळेसही तुझं चांगुलपण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड इज गुड ऑल द टाइम. हालेलुया. हालेलुया. देव कधीही बदलत नाही. म्हणा देव कधीही बदलत नाही. देव सर्वदा चांगला. आमेन. हालेलुया. येशू तू अच्छा है. सब मिलके गाएंगे येशू तू अच्छा है. अपने हाथों को दिखाकर कहेंगे येशू तू अच्छा है. Yes, Father Jesus. हालेलुया. येशू तू अच्छा आपल्या शेजारच्याला म्हणा येशू माझ्यासाठी आला. Praise the Lord. Hallelujah. Tell everybody, प्रत्येकाला सांगा येशू माझ्यासाठी आला. आमेन. हालेलुया. हे गीत तुमची प्रार्थना होते. आमेन. कन्फेशन होते. आमेन. पास्टर ख्रिस म्हणतात जे तू कन्फेस करशील ते तुला प्राप्त होईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणून येशू मेरे लिए आया. येशू मेरे लिए दिया. तू बहुत अच्छा है. येशू मेरे लिए मरा. येशू मेरे लिए उठा. तू बहुत अच्छा है. येशू मेरे लिए आया. येशू मेरे लिए दिया. तू बहुत अच्छा है. येशू मेरे लिए मरा. येशू मेरे लिए उठा. तू बहुत अच्छा है. हालेलुया. जर तुम्हाला एक गीत लक्षात राहायचं असेल, ठेवायचं असेल तर कसं ठेवायचं? येशू आया जिया. प्रेज द लॉर्ड. मरा. प्रेज द लॉर्ड. आले सिक्वेन्स आहे. आमेन. येशू आला तो माझ्यासाठी जगला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्यासाठीच मेला. माझ्यासाठी हालेलुया. तो माझ्यासाठी पुनरुत्थित झाला. मला माझ्यासाठी उठला. येशू मेरे लिए आया. तू बहुत अच्छा है. येशू मेरे लिए मरा. येशू मेरे लिए उठा. तू बहुत अच्छा है. येशू तू अच्छा है. मेरे पापों को येशू क्षमा किया. तू बहुत अच्छा है. मुझे मुक्ति दिलाया. मुझे शांति दिलाया. तू बहुत अच्छा है. हालेलुया. येशू कशासाठी आला? माझ्यासाठी आला. माझ्यासाठी जगला. माझ्यासाठी मरण पावला. माझ्यासाठी उठला. काय केलं त्यांनी? माझ्या पापांची क्षमा केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. किती लोकांनी पाठी पुसलेली पाहिलेली आहे. आम्ही लहान लेकरं काय करतात? पाठी खराब करतात. आणि ती पाठी खराब झाल्यानंतर काय करावं लागतं? आमेन. येशू कशासाठी आला? ती पाठी तुमची साफ करण्यासाठी. बायबल सांगतं त्याने तो दस्त खोडला. आमेन. जेवढं लिहिलं होतं ते सगळं काय केलं येशूने? मला पुसलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेरे पापों को यीशु क्षमा किया. तू बहुत अच्छा है. मुझे मुक्ति दिलाया. मुझे
आश्चर्यकर्म करणार आहे. आमेन. हालेलुया. क्लोज युअर आईज. आपण डोळे बंद करूया, आपण त्याची आराधना करू. प्रभूचा अभिषेकाचा अनुभव तुम्ही घेताल. आमेन. हालेलुया. तुम्ही जर डोळे बंद करून त्याला शोधाल तर आजच तुम्ही त्याचा अनुभव घेताल. आमेन. हालेलुया. नथिंग इज इम्पॉसिबल विथ गॉड. जर तुम्ही आजारी आहात तर आता चमत्कार प्राप्त होते. जर तुम्ही दुष्टात्म्याच्या बंधनात आहात तर आज तुम्ही मोकळे होता. जर तुम्ही श्रापित असाल तर तुम्ही आज आशीर्वादित होता. जर तुम्ही आज दारिद्र्यात असाल तर तुम्ही आज समृद्धीमध्ये जा. जर तुमच्यावरती आज प्रेशर असेल तर तुम्ही आज पूर्ण रिलॅक्स होता. कारण प्रभू आज तुम्हाला शांती देण्यासाठी आलेला आहे. प्रभूच्या उपस्थितीचा आपण अनुभव घेऊया. परंतु संपूर्ण हृदयाने त्याला म्हणूया की प्रभू तू मी तुझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. आज अनेक लोक आहेत जे आज रोज डे किंवा ते व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतात. आपला व्हॅलेंटाईन माझा येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. 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 त्याच्या एवढं कुणीच प्रेम करू शकत नाही. Nobody can love you more than Jesus. हालेलुया. येशूपेक्षा जास्त कुणीच प्रेम करू शकत नाही. नो युअर फादर, नो युअर मदर, तुमची आई, तुमचे वडील, फक्त प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करू शकतो. आमेन. हालेलुया. आपले हात उंच करून आपण त्याची आराधना करूया. शारो कागुला है तू मेरा मसीहा. और मैं
येशूला आपण सर्वजण म्हणूया, तुझ्यासारखा कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Amen. आज आपण येशूला म्हणू, प्रभू तुझ्यासारखा कोणीच नाही रे बाबा. Amen. तुझ्या एवढं प्रेम कोणी करू शकत नाही. Hallelujah. Praise the Lord. या जगातलं सगळे प्रेम पहा, त्याच्या मागे उद्देश आहे, त्याच्या मागे स्वार्थ आहे. परंतु प्रभू येशूच्या प्रेमामागून कुठलाही स्वार्थ नाही. आमेन. त्याने फक्त आपल्याला वाचवण्यासाठी प्राण दिला. बायबल सांगतं यापेक्षा कोणती मोठी प्रीती आहे की एखाद्या मित्राने आपल्या मित्रासाठी प्राण द्यावा. आपण वाईट असता तो आपल्यासाठी मरण पावला. आमेन. आपण त्याला आज त्याच्या संपूर्ण प्रेमासाठी आपण त्याचे आभार मानूया. थँक्यू तुझ्यासारखा कोणी नाही, तुझ्यासारखा कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. तेरे जैसा कोई नहीं. सब मिलके गाएंगे. तेरे जैसा कोई नहीं, कोई नहीं, हालेलुया. तेरे जैसा कोई नहीं, कोई नहीं. यीशु तुझ्यासारखा कोई नाही, येशू तुझ्यासारखा कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. येशू तुझ्यासारखा कोणी नाही, तुझ्यासारखा कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. हालेलुया. येशू तेरे जैसा कोई नहीं है प्रभू. आम्ही तुझ्यावरती प्रेम करतो. आपल्या हात उंचावून त्याला म्हणा, आय लव्ह यू जीसस. आपलं मुख उघडून म्हणा, आय लव्ह यू जीसस. लॉर्ड आय लव्ह यू. से लॉर्ड आय लव्ह यू. प्रभू येशू मी तुझ्यावरती प्रेम करतो. हालेलुया. हालेलुया. व्हाय डेव्हिड इज सक्सेस. का दावीद सक्सेस होता? कारण तो देवावर प्रेम करत होता. आमेन. हालेलुया. तो म्हणत होता तू माझं पहिलं प्रेम आहे. यू आर माय फर्स्ट लव. आमेन. दावीद म्हणायचा तू माझं पहिलं प्रेम आहे. आमेन. हालेलुया. से हालेलुया. से हालेलुया. आपले हात उंच करूया. आपण प्रभूला म्हणू, तुझ्यासारखा कोणी नाही, yes, Father. कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. तेरे जैसा कोई डोळे बंद करूया. प्रभूला त्याची आराधना समर्पित करू. आपले हात उंच करून त्याला म्हणू, प्रभू आजची आराधना मी तुला समर्पित करतो. मी कुठल्या मनुष्यासाठी नाही, कुणाला दाखवण्यासाठी नाही प्रभू, परंतु मी तुला आराधना देण्यासाठी केलेली आहे बाबा. हे माझं सॅक्रिफाईस आहे, हे माझा मोठाचं फळ आहे प्रभू, जे मी तुला समर्पित करतो. याचा स्वीकार कर प्रभू. कदाचित माझ्या गीतांमध्ये सूर नसतील, परंतु माझ्या गीतांमध्ये प्रभू परमेश्वरा तुझ्यावरचं प्रेम आहे,
Hallelujah. 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 Thank you, Lord. Thank you, Jesus. Oh, hallelujah. प्रभू आजचा दिवस आशीर्वादित कर. आलेल्या प्रत्येकाला स्पर्श कर प्रभू. तुझा महिमा, तुझा अनुग्रह या ठिकाणी उतरवते. हो दे तुझ्या पवित्र नावाचा गौरव दे बाबा. सगळा आदर, मान, महिमा, गौरव आम्ही तुलाच देऊ. प्रार्थना येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. से हालेलुया. से हालेलुया. बसूया प्रभूच्या वचनासाठी. हालेलुया. थँक यू लॉर्ड. किती लोक आनंदित आहेत. प्रेज लॉर्ड. किती लोक आनंदित आहेत आज चर्च मध्ये येऊ शकला म्हणून. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण प्रभूच्या वचनाकडे जाऊया. लवकर सेटल झाला म्हणजे लवकर प्रार्थना वचनाला सुरू करता येईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. से हालेलुया. कितीतरी लोक आहेत जे आज चर्च मध्ये जाऊ शकले नाही. त्यांच्या काही वैयक्तिक अडचणी असतील, काही त्यांच्या मनाला प्रेरणा झाली नसेल चर्चला येण्यासाठी आणि ते घरीच राहिले असतील. परंतु तुम्ही आणि मी सुदैवी आहे की प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण येऊ शकलो. आमेन. हालेलुया. हालेलुया. कारण दैवी योजनेशिवाय, देवाच्या प्लॅन शिवाय आपण काहीच करू शकत नाही. आमेन. हालेलुया. आजच्या संदेशामध्ये तुम्हाला कळेल की तुम्ही योग्य ठिकाणी योग्य वेळेवर असणं किती गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही देवाचं वचन वाचलं, जर तुम्ही वचनामध्ये पाहिलं तर प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुमची वेळ आणि तुमचा समय, तुमची जागा जर योग्य असेल तर तुम्ही यशस्वी होता. प्रेज द लॉर्ड. तुमची जागा चुकली, तुमची वेळ चुकली तर तुम्ही त्रासात जाल. आमेन. हालेलुया. बऱ्याच वेळा यश पचवणं सोपं असतं, यश पचवणं अवघड होतं. आमेन. एखाद्या वेळेस तुम्ही जर बॅकस्लाइड झाला, एखाद्या वेळेस तुम्ही जर पडला, एखाद्या वेळेस तुमच्यावरती संकट आलं तर त्या संकटात तुम्ही उभा राहू शकता. परंतु यश पचवणं किंवा सक्सेस पचवणं किंवा तुम्ही एखाद्या उंच डोंगरावरती तुम्ही स्थिर राहणं कठीण असतं. आमेन. हालेलुया. त्या ठिकाणी तुमच्यामध्ये नम्रता, तुमच्यामध्ये परमेश्वराचे सिद्धांत, परमेश्वराचे तत्व असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा परमेश्वर तत्वांचा परमेश्वर आहे. बायबलमध्ये लिहिलेले काही तत्व आहेत. आमेन. हालेलुया. त्याचा पहिला सिद्धांत आहे, प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेला आहे, जर तू विश्वास ठेवशील तर तू देवाचा गौरव पाहशील. आमेन. हालेलुया. कारण परमेश्वरावर विश्वास ठेवणं हे तत्व आहे. आमेन. जर तुम्ही विश्वास ठेवला नाही तर तुम्ही देवाचा गौरव पाहू शकणार नाही. आमेन. तुम्ही मला देव दाखवा आणि मग मी विश्वास ठेवेल आणि तुम्ही देवाला पाहण्याचा प्रयत्न करा विश्वासाशिवाय तर तुम्हाला देव पाहता येणार नाही. आमेन. गुरुत्वाकर्षण कोणी पाहू शकतं? हालेलुया. कुणी पाहिलंय गुरुत्वाकर्षण आहे म्हणून? ज्यावेळेस गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध लागला त्याच्या पूर्वी देखील गुरुत्वाकर्षण होतं. आमेन. हालेलुया. याचा अर्थ जर तुम्ही आज मान्य केलं नाही, आमेन, तुम्ही म्हणणार नाही गुरुत्वाकर्षणाचा नियम मी मानत नाही, मी तो पाळणार नाही आणि म्हणून मी आता काय करणार आहे, तिसऱ्या मजल्यावरून उडी मारणार आहे आणि मी हवेत तरंगणार आहे. आमेन. हालेलुया. तुम्हाला ससूनमध्ये येऊन मला भेटावं लागेल आणि मग तुम्ही तिथं म्हणाल हा पास्टर तुम्ही बोलला होता गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. आमेन. हालेलुया. कारण तुम्ही जसे आकाशातून उडी घ्या, पहिले कुठे जाल? पहिला टप्पा कुठे असेल आणि दुसरा टप्पा? Praise the Lord. Hallelujah. That's important. म्हणून महत्त्वाचं काय की परमेश्वराच्या सिद्धांतावरती विश्वास ठेवणं. आमेन. Praise the Lord. माझा प्रभू आहे आणि तो अद्भुत आहे. आमेन. तो चमत्कार करणारा परमेश्वर आहे. Praise the Lord. तो आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. जर तुम्ही विश्वास ठेवा तर तुम्ही त्याचे चमत्कार पहा. आमेन. Praise the Lord. आणि म्हणून सिद्धांताप्रमाणे आपण पाहूया, परमेश्वराच्या तत्वांप्रमाणे पाहूया. जर तुम्ही ते सिद्धांत चुकला, तुम्ही जर ते तत्व पाळले तर तुम्ही सक्सेस जरी असाल, विश्वासामध्ये तुम्ही एका स्तरावरती गेला आणि तुम्ही सिद्धांत पाळणं बंद केलं तर त्यानंतर तुम्ही यश पचवू शकणार नाही. आमेन. हालेलुया. पहा, आपण पाहूया 2 शम्वेल त्याचा 11वा अध्याय पहिल्या वचनामध्ये आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की
दावीद राजा हा परमेश्वराच्या अत्यंत जवळचा मनुष्य होता. आमेन. हालेलुया. थोडा इको कमी कर. परमेश्वराच्या जवळचा मनुष्य होता दावीद. कारण दावीद परमेश्वराची आराधना करत होता, देवाच्या सानिध्यात जीवन जगत होता. आणि त्या कारणामुळं परमेश्वराला त्याने दिलेल्या प्रथम स्थानामुळं परमेश्वराने दावीदाला प्रथम स्थानावरती ठेवलं होतं. आमेन. हालेलुया. जर तुम्ही दावीदाचा इतिहास पाहिला, दावीदाचं जर बर्थ पाहिलं, दावीदाच्या जन्मापासूनची स्टोरी वाचली, तर दावीदाला कोणी ओळखत नव्हतं. आमेन. हालेलुया. तो मेंढपाळ झाला असता आणि मेंढपाळ होऊनच मेला असता. आमेन. जर त्याने परमेश्वराला प्राधान्य दिलं नसतं, त्याने देवाची आराधना केली नसती, तर दावीद आज या जगात कुणालाही माहिती नसता. आमेन. हालेलुया. तुम्ही विचार करा, एखाद्या जंगलात एखादा मनुष्य आपल्या मेंढरांना चालतो, त्याला कशी प्रसिद्धी मिळणार आहे? आमेन. इट इज पॉसिबल. तुम्ही तुमच्या घरात आज इंटरनेटवर बसलेला आहात आणि इंटरनेटवर बसून तुम्ही फेसबुकद्वारे प्रसिद्धी मिळवू शकता. काही प्रमाणामध्ये तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. आमेन. परंतु दावीदाच्या काळामध्ये फेसबुक नव्हता. आता तर लोक हॉटेलमध्ये गेले, काय जेवतात त्याचा पण फोटो पाठवतात. आमेन. हालेलुया. आणि आज काय खाल्लं? तंदुरी खाल्ली. अरे वा, प्रेज द लॉर्ड. कारण आज फेसबुक आहे. तुम्ही जे करताय त्याचं तुम्ही काय करता? तुम्ही त्याचं ब्रॉडकास्ट करताय, ते प्रसिद्ध करताय. पण जर तुम्ही दावीदाला पाहिलं, दावीदाने सिंह फाडला. दावीदाने त्या ठिकाणी मोठे मोठे पक्षी, जनावर जे त्याच्या मेंढरांवरती अटॅक करत होते, त्यांना मारलं. परंतु कुठली प्रसिद्धी त्याला मिळाली नसती. आमेन. जर परमेश्वर त्याच्या बरोबर नसता तर. आमेन. हालेलुया. आणि परमेश्वराने दावीदाला आशीर्वादित केलं, कारण दावीदाने परमेश्वरावरती प्रेम केलं. परंतु दावीद एका उच्च स्तरावरती पोहोचल्यानंतर दावीदाला ज्यावेळेस त्याच्या राज्यामध्ये स्थिरता मिळाली, त्याने सिद्धांत चुकवला. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक ख्रिस्तामध्ये खूप सुंदर रीतीने वाढले. अनेक लोक ख्रिस्त येशूमध्ये खूप चर्चमध्ये वाढत चालले होते, परंतु त्यांना कळालं नाही की ते कसे फॉल झाले, कसे पतन झाले आणि कसे प्रभूपासून दूर गेले. आमेन. हालेलुया. सैतानाने त्यांच्या आतमध्ये एक गर्विष्ठपणा निर्माण केला आणि त्या गर्विष्ठपणामुळे किंवा ते त्या विचारांमध्ये प्रभूपासून कधी दूर गेले हे त्यांचं उमगलं नाही. आमेन. हालेलुया. आमेन. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आज संडेचा मेसेज आहे. आज काही सॅटर्डेची हिलिंग मीटिंग नाही. आज आपल्याला सिद्धांत शिकणं गरजेचं आहे. आमेन. जर आपण दावीदाच्या जीवनातून शिकलो तर कदाचित आपल्या जीवनामध्ये आपण पडणार नाही. हालेलुया. काही लोक म्हणतात अनुभवातून शिकणं लय चांगलं असतं. आमेन. परंतु अनुभवातून जर तुम्ही शिकला तर तुम्हाला ठेच खाऊन पुढे जावं लागतं. आमेन. हालेलुया. जर एखाद्या माणसाला ठेच लागली आणि तुम्ही त्याच्या मागे चालला तर तुम्ही म्हणाल का, आता मी पण ठेच खाऊन बघतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला असा आनंद वाटेल का, नाही आता ठेच खाल्ली ना, एक्सपिरियन्स येणार आहे. आमेन. आणि म्हणून आपल्याला दुसऱ्याच्या जीवनातून शिकायला मिळतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल यासाठी आपण वाचतोय, दावीदाचा उल्लेख त्या ठिकाणी यासाठी केलेला आहे, कारण दावीदाच्या जीवनामध्ये त्याने त्या त्रासातून तो गेला आणि त्याला तो अनुभव घ्यावा लागला. परंतु जर आज आपण परमेश्वरावर प्रेम करतोय, प्रभूने आपल्याला यशस्वी केलेलं आहे, आपल्याला चर्च दिलेलं आहे, आपल्याला एक परमेश्वराने पद दिलेलं आहे, चर्च मध्ये आपण प्रतिष्ठित व्यक्ती झालेलो आहे, आता आपल्याला ते सक्सेस किंवा ते देवाची जी उपस्थिती ती आपल्याला टिकवायची. आमेन. हालेलुया. परंतु दावीदाच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडल्या ज्यामुळं दावीदाच्या जीवनातून देवाची उपस्थिती निघून गेली. आमेन. दावीदावरती संकट आले, दावीदाला त्रास झाला. बायबल स्पष्ट सांगतं, परमेश्वराची इतराची म्हणजे परमेश्वर नाराज झाला. कुणावरती? दावीदावरती. पहा 11वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन, 2 शमूएल त्याचा 11वा अध्याय. हालेलुया. आज काही मोटिवेशनल मेसेज नाही. आज काही तुम्हाला मी फार असा उत्स्फूर्त करून देणारा मेसेज देणार नाही. तो फार काळ टिकणारा मेसेज नसतो. आमेन. तुम्ही इथून जाऊपर्यंत, तुम्ही घरी गेल्यानंतर तो मोटिवेशनल मेसेज विसरून जा, परंतु सिद्धांत आपल्याला आयुष्यभर आशीर्वादित करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आज देवाच्या वचनातून आपण सिद्धांताकडे, तत्वांकडे लक्ष देणार आहे, ज्याच्याद्वारे आपण कधीही बॅकस्लाइड होणार नाही, आपण कधीही प्रभूच्या उपस्थितीतून बाहेर जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. किती लोक प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहू इच्छितात?
आमेन. हालेलुया. पहा वाचा त्या ठिकाणी लिहिलंय, राजे लोक युद्धाच्या मोहिमेत जातात त्या समयी म्हणजे वर्षारंभी दाविदाने यवाबास त्याच्याबरोबर त्याचे नौकर चाकर व सर्व इस्रायल लोक यांस पाठविले. आमेन. हालेलुया. त्या ठिकाणी त्यांनी अमोनियाचा संहार करून रब्बा नगरास वेढा घातला, पण दावीद यरूशलेमातच राहिला. आमेन. हालेलुया. जर तुम्ही ते वचन नीट वाचलं तर त्या ठिकाणी लिहिले, राजे लोक युद्धाच्या मोहिमेत जातात. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला हे ठरलेला नियम होता की सगळे जे राज आहेत त्यांनी काय करायचं, युद्धात जायचं. त्यांनी काय करायचं, आपल्या राज्याला संरक्षण मिळावं, आपल्या राज्याची सीमा वाढावी, आपल्या राज्याचा विस्तार व्हावा, वृद्धी व्हावी, म्हणून त्यांनी सुरुवातीलाच युद्ध करून तुमच्या राज्यावरती स्थिरता आणावी आणि तुमच्या राज्याची दहशत इतर राज्यांवर ठेवावी, असा नियम त्या काळामध्ये होता. परंतु बायबल सांगतं त्या मोहिमेस, त्या युद्धास राजा न जाता राजाने काय केलं, राजा यरूशलेमातच राहिला. आमेन. कारण प्रभूने त्याला आशीर्वादित केलं होतं, प्रभूने त्याला स्थिरता दिली होती, प्रभूने त्याला उच्च पदावरती नेलं होतं. आमेन. हालेलुया. काही लोक सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस चर्चला येतात त्यावेळेस मेसेज ऐकण्यासाठी, मला अनुभव आहे, कितीतरी लोक ज्यावेळेस सुरुवातीला चर्चला येतात माझा प्रत्येक मेसेज लिहून काढतात. आमेन. हालेलुया. प्रत्येक वचन त्यांच्या डायरीमध्ये लिहिलेलं असतं, त्या दिवसाची तारीख, त्या दिवसाचा मेसेज, त्यांच्याकडं तो लिहिलेला मेसेज ते घरी जाऊन पाहतात. परंतु काही कालांतराने, काही दिवसानंतर ते मेसेज ऐकणं बंद करतात. आमेन. हालेलुया. आणि त्या ठिकाणी त्यांना संदेशामध्ये रस राहत नाही, मग ते चर्च मधल्या इतर गोष्टींमध्ये जास्त इन्व्हॉल्व होतात. आमेन. आणि देवाचं वचन ऐकण्यापेक्षा त्यांच्या मनामध्ये असं येतं की आता हे वचन मला माहितीये आणि म्हणून आता मी माझ्या मनाने जीवन जगणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हळूहळू त्यांच्यामधून देवाची उपस्थिती कमी होत असती हे ते समजून घेत नाही. आमेन. मी बरेच लीडर पाहिलेलं आहे माझ्या 2014 पासूनच्या मिनिस्ट्रीमध्ये, खूप चढ उतार मी सेवेमध्ये पाहिले. अनेक देवाच्या सेवकांना प्रभूने माझ्याद्वारे तारण दिलं, अभिषेक माझ्याद्वारे त्यांच्या जीवनावरती आला. सुरुवातीला ते माझ्या प्रत्येक संदेशाला त्यांच्या डायरीमध्ये लिहून घेत होते, परंतु कालांतराने त्यांना समजलं नाही. ते बॅकस्लाइड होण्यापूर्वी त्यांनी देवाचं वचन माझ्या मुखातून येणारं ऐकणं बंद केलं. आमेन. हालेलुया. देवाने मला त्यांच्या तारणासाठी, संदेश देण्यासाठी देवाचा संदेष्टा म्हणून पाठवलं. आमेन. आणि सुरुवातीला त्यांनी ते स्वीकारलं आणि प्रभूच्या राज्यामध्ये ते आले. परंतु नंतर मागा होऊन त्यांना असं वाटलं की आता मला संदेश समजलेला आहे, आता मला देवाचं वचन समजलेलं आहे आणि म्हणून मी आता संदेश ऐकण्याची गरज नाही. आमेन. हालेलुया. आणि तुम्ही पाहत असाल बरेच लोक मेसेज झाल्यानंतर, आपलं वर्शिप झाल्यानंतर बाहेर निघून जातात. आमेन. हालेलुया. आणि इकडे तिकडे बसून ते 1 तास तो जो मेसेजचा जो महत्वाचा संदेशाचा पिरियड असतो ते लोक कुठे घालवतात, बाहेर त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये घालवतात. आणि बऱ्याच वेळा तेच लोक मागाहून चर्चला येण्याचं टाळू लागतात. ते लोक चर्चला येत नाही कारण त्यांच्यामध्ये असलेलं जे देवाचं अट्रॅक्शन असतं, देवाची जी उपस्थिती आहे ती हळूहळू कमी झालेली असते. आमेन. हालेलुया. आणि म्हणून आपल्याला शिकायचंय, हा लॉ आहे, हा सिद्धांत आहे. जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे तर तुम्ही योग्य वेळेस योग्य ठिकाणी असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा दावीद कुठं होता, दावीदाने युद्धाच्या भूमीवरती असणं गरजेचं होतं. दावीद कुठं होता, दावीद त्याच्या गच्चीवर, त्याच्या यरूशलेमातच तो राहिला. आमेन. त्याने काय केलं, जे युद्ध करायला त्याला निवडलं होतं ते युद्ध न करता तो कुठं होता, तो चुकीच्या ठिकाणी होता. आमेन. हालेलुया. जर तुम्ही रविवारी चर्चला येण्याच्या ऐवजी तुम्ही जर इतर ठिकाणी जाण्याचं निवडता, आमेन. हालेलुया. काही लोक म्हणतात आठवड्यातून एक तर सुट्टी असते आणि त्या दिवशी जर आपण चर्चला गेलो तर इतर काम आपले राहून जातील. परंतु पहिलं स्थान कशासाठी आहे, पहिली जागा कशासाठी आहे, तुमच्या जीवनामध्ये ते महत्वाचं आहे. आमेन. हालेलुया. दॅट इज द लॉ ऑफ जीसस. तो देवाचा नियम आहे. पहा, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र होता, परंतु शब्दाच्या दिवशी तो मंदिरात असायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही लूक 4:18 मध्ये जाऊन पहा, शब्दाच्या दिवशी येशू ख्रिस्त कुठं होता, मॉलमध्ये. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्त मंदिरामध्ये आपल्या पित्याची आराधना करण्यासाठी होता. आमेन.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. योग्य ठिकाणी असणं गरजेचं आहे. लिहून घ्या तुमच्या डायरीमध्ये, तुमच्या मनावरती लिहा, तुमच्या हृदयावरती लिहा की रविवारी मी प्रभूच्या मंदिरात असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अजूनही काही लोक करोनाची भीती घेऊन ते कारण दाखवून घरात बसलेले आहेत. आमेन, हालेलुया. जगात सगळीकडे फिरतील, किराणा मालाच्या दुकानात जातील, कपडे खरेदी करतील, हालेलुया. मित्राच्या पार्टीला जातील, लग्नाला जातील, बर्थडेला जातील, चर्चला जाताना म्हणतील करोना अजून आहे. हालेलुया, करोना आहे, बरोबर. घरी येईल बघ, आमेन. पाक करोना आहे, दाविदाच्या घरी पोहोचलेला आहे. पुढे जाऊन मॅसेज ऐकणार आहे तुम्ही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आमेन. मी कुणाला टोचून बोलत नाही, परंतु जे सत्य आहे, जे सिद्धांत आहे ते आपण ऐकतोय. आमेन, हालेलुया. मी माझ्या संपूर्ण या करोनाच्या संपूर्ण 2020 मध्ये एकही दिवस चर्च बुडवलं नाही. आमेन, हालेलुया. लाईट गेली, कितीतरी वेळा पोलिसांनी कर्फ्यू लावला होता. मी एकटा रस्त्यावरती असायचो चर्चला येण्यासाठी, संदेश देण्यासाठी. मी या ठिकाणी यायचो, मॅसेज द्यायचो की मी घरात त्या दिवशी ते सगळा सेटअप करून संदेश दिले. पण तुम्ही एकही दिवस तो बुधवार असू दे किंवा रविवार मी चुकवला नाही. आमेन, हालेलुया. कारण ज्या ठिकाणी मी असावं त्या ठिकाणी असण्यासाठी जर मी झटलो नाही तर मी विजयी होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि दाविदाने आराम केला आणि दाविदाने चुकीच्या ठिकाणी राहणं पसंत केलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही जर म्हणत असाल की अजून करोना गेला नाही आणि आता मी बाहेर पडणार नाही, तुम्ही जोपर्यंत पूर्ण धाडसाने प्रभूच्या उपस्थितीमध्ये येणार नाही, तुम्ही जगाच्या लोकांना काही सुवार्ता सांगू शकाल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. तुम्ही पहा, जर आज भारतामधली मंदिरं उघडलेली आहे, सगळ्या मंदिरांमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गर्दी वाढलेली आहे. आमेन, हालेलुया. परंतु चर्च मात्र तंतोतंत पाळून, नियम पाळून पुढे चाललेला आहे. आमेन, हालेलुया. हा, व्हेरी गुड. का तर आम्ही व्यवस्थेच्या अधीन आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दाविदाने बघा, ती व्यवस्था जी आहे ती व्यवस्थेचं उल्लंघन केलं. आमेन. परमेश्वराने जे लावून दिलं होतं त्या ठिकाणी तो युद्धाला न जाता तो कुठे गेला? तो त्याच्या घरात राहिला. आमेन, हालेलुया. चुकीच्या वेळेस चुकीच्या ठिकाणी असणं तुमच्यासाठी नुकसानदायक होऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. मला योग्य ठिकाणी राहण्यासाठी प्रभू मार्गदर्शन कर. आपल्या हात उंचकडून प्रार्थना करा. मला मी योग्य ठिकाणी असावं, मी योग्य ठिकाणी असावं म्हणून मला कृपा दे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. मी पाहिलेलं खूप सुंदर सुंदर या चर्च मध्ये तरुण मुलं, तरुण मुली येऊन गेल्या आणि त्यांनी ज्यावेळेस सुरुवातीला देवाचं वचन ऐकलं, त्या देवाच्या वचनावर प्रेम करू लागले. परंतु मागाहून जसे ते ज्युनियर जे सिनियर झाले, त्याच्यानंतर त्यांच्या मनामध्ये आलं, त्यांना सुंदर असा जॉब लागला. त्यांना समजलं नाही ते सैतानाचं अट्रॅक्शन होतं आणि मग त्यांच्या कॉल सेंटरद्वारे किंवा त्यांच्या जॉबद्वारे ते रविवारी चर्च मिस करू लागले आणि त्याच्यानंतर ते कधी बॅकस्लॅश झाले, त्यांच्या जीवनामध्ये संकट आले हे त्यांना समजलं नाही. आमेन, हालेलुया. सैतान धूर्त. जर तुम्ही डिस्कवरी चॅनल पाहत असाल किंवा ॲनिमल प्लॅनेट पाहत असाल तर तुम्हाला शिकार पाहायला मिळेल. आमेन, हालेलुया. किती लोकांनी डिस्कवरी चॅनल किंवा ॲनिमल प्लॅनेट पाहिलेलं आहे? आमेन. सिंह ज्यावेळेस एखाद्या हरणाला पकडतो तो कळपावरती हल्ला करत नाही. आमेन. सिंहाला माहिती असतं जोपर्यंत ते हरिण कळपात आहे तो सिंह त्या हरणावरती हल्ला करू शकत नाही. आमेन. कारण त्या कळपाला पकडणं सिंहाला शक्य नाही. म्हणून नेहमी सिंह काय करतो, त्या हरणाला कळपातून वेगळं करतो. आमेन, हालेलुया. आणि जसं ते कळपातून हरिण वेगळं होतं आणि मग सिंह त्याच्यावर झडप घालतो. आमेन, हालेलुया. मी पाहिलेले जे लोक बॅकस्लॅश झाले ते पहिले कळपातून बाहेर निघाले. त्यांनी चर्च बंद केलं, त्यांनी आराधना बंद केली, त्यांनी मिनिस्ट्रीसाठी झटणं बंद केलं आणि मग ते सिंहाचा भक्ष झाले. 1 पेत्र 5:8 मध्ये लिहिलंय, गरजणाऱ्या सिंहापासून सावध राहा. आमेन, हालेलुया. आणि तुम्ही कुठं सुरक्षित राहाल? जर तुम्ही चर्च मध्ये आहात, तुम्ही कळपामध्ये आहात. बायबल सांगतं हा कळप आहे. आमेन, हालेलुया. हा मेंढरांचा कळप आहे आणि या मेंढरांच्या कळपाचा मेंढपाळ कोण आहे? हालेलुया.
त्याच्यामध्ये असलेली, त्याच्या हातात असलेली आकडी आणि त्याच्या हातात असलेली काठी तुमचं संरक्षण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आज मी सिरियल बघणार आहे. आज माझी आवडती सिरियल आहे. तू सिरियल बघ, तुझं सिरियल किलर येतोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पहा, आणि मग त्यांनी अमोनियाचा संहार करून रब्बा नगरास वेढा घातला आणि दावीद यरुशलेमातच राहिला. चुकीच्या ठिकाणी दावीद राहिला. पुढचं वचन वाचा. त्या ठिकाणी संध्याकाळच्या सभेत वाचा. दावीद पलंगावर उठून संध्याकाळच्या समयी दावीद पलंगावर उठून राजमंदिराच्या गच्चीवर फिरू लागला. तेव्हा एक स्त्री स्नान करीत असताना तेथून त्याने पाहिली. ती स्त्री दिसायला फार सुंदर होती. हालेलुया. पहा, दुसऱ्या वचनात काय लिहिलंय? संध्याकाळच्या समयी दावीद पलंगावर उठला. किती वाजता उठायला पाहिजे होतं दावीदाने? प्रातःकाळी. आमेन. बायबल काय सांगतं की तो सकाळी उठून रोज प्रभूची आराधना करत होता. आमेन. हालेलुया. न्यू बिलीव्हर्स पहा, सकाळी अलाराम लावतात 4चा. आमेन. अलाराम वाजायच्या आधी उठतात आणि प्रभूची आराधना सुरू करतात. पण जसे जसे बिलीव्हर जुने होत राहतात, त्यांच्या जीवनातून पहाटे 4 निघून जातो, 8 पण निघून जातो आणि बघा सायंकाळी. आमेन. पलंगावर कधी उठला दावीद? संध्याकाळी. म्हणजे रात्री उशिरा झोपला असेल टीव्ही बघून. प्रेज द लॉर्ड. 12:30, 1, 2. हालेलुया, हालेलुया. उद्या चर्चला जायचंय, परंतु दावीद रात्री लवकर झोपलाच नाही आणि मग दावीदाची खुर्ची खाली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि दावीदाने काय केलं? संध्याकाळी चर्च मध्ये, संध्याकाळी त्याच्या घरामध्ये तो गच्चीवरती काय करायला लागला? फिरायला लागला. आमेन. ही चुकीची वेळ. आमेन. जसं चुकीचं ठिकाण आहे तसं चुकीची वेळ आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. एक माझा मित्र होता आणि त्या मित्राला त्याच्या ऑफिस मधून तो 10:30-10च्या दरम्यान बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर रात्रीच्या वेळेस त्याला लिफ्ट मिळाली नाही, त्याला बस मिळाली नाही, गाड्या मिळाल्या नाही. त्यांनी काय केलं? पुढे येऊन त्याने लिफ्ट मागितली आणि लिफ्ट मागितल्यानंतर त्याला एका बाईकवरती 2 मुलं चालले होते. त्यांनी बाईकवरती त्याला लिफ्ट दिली आणि तो त्या बाईकवर बसला. ते म्हणाले, चल आता तुला कोणती गाडी भेटणार आहे, बस टिबल सीट. आणि तो तिसरा मुलगा त्या गाडीवरती त्यांच्या बरोबर बसला. तो ज्यावेळेस गाडीवर बसला, पुढे गेल्यानंतर एक पोलीस व्हॅन आली आणि पोलीस व्हॅननी त्यांना आडवी गाडी घालून त्यांना पकडलं. ज्यावेळेस त्यांना पोलीस चौकीमध्ये नेलं, त्यावेळेस लक्षात आलं ते 2 पोरं ती गाडी चोरून घेऊन चालले होते. आमेन. या मुलाला माहिती नाही, त्याने फक्त लिफ्ट मागितली, परंतु त्या दोघांबरोबर या तिसऱ्याला नंबरकारी म्हणून, गुन्हेगार म्हणून त्यांनी पोलीस कस्टडीत ठेवलं आणि नंतर जेलमध्ये पाठवला. योग्य वेळ जर तुमच्या जीवनामध्ये नसेल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी फसू शकाल. आमेन. हालेलुया. म्हणा, प्रभू माझी योग्य होती. ज्या वेळेस तो युद्धाच्या भूमीवर हवा होता, त्यावेळेस तो कुठं होता? त्याच्या टेरेसवरती होता. आणि त्या ठिकाणी त्याला काय दिसलं? त्याला सुंदर स्त्री दिसली. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही एकटे असाल, ज्यावेळेस तुम्ही इतरांना पुढे पाठवता, ज्यावेळेस तुम्ही स्वतःला कळपातून वेगळे करा, सैतान तुम्हाला मोहपाशात टाकण्यासाठी योजना करेल. आमेन. बायबल स्कॉलर्स जे बायबलचे अभ्यासक आहेत ते म्हणतात, ज्यावेळेस सैतान हव्वेकडे आला, हव्वा आदामाबरोबर नव्हती. आमेन. हालेलुया. तुम्ही जर वाचलं तर आदामाचा कुठेही उल्लेख नाही. हव्वा एकटीच होती ज्यावेळेस सैतान तिच्या जवळ आला आणि तिला म्हणाला की प्रभू तुम्हाला म्हणालाय का तुम्ही हे फळ खाल्लं तर तुम्ही मरणार नाही. आमेन. हालेलुया. तो फसवण्यासाठी आला. त्यावेळेस आदाम हव्वे बरोबर नव्हता, ती एकटी होती. आमेन. हालेलुया. आणि ती वेळ तिच्यासाठी घातक ठरली. तिच्यासाठीच नाही, आजही सगळेजण ती भोगतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज गुलाब घेऊन फिरतात. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. किती लोकांना मेसेज पडतोय? Praise the Lord. म्हणा, योग्य वेळेस योग्य ठिकाणी मी असावं. प्रभूला म्हणा, प्रभू योग्य वेळेस योग्य ठिकाणी मी असावं.
प्रेज द लॉर्ड. नाहीतर चुकीच्या मित्रांबरोबर, चुकीच्या मैत्रिणीबरोबर असाल तर तुम्ही कुठेही संकटामध्ये सापडू शकता. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून कुठं राहा? कळपात राहा. म्हणा कळपात राहू दे. प्रभू मला कळपात ठेव. हालेलुया, हालेलुया. आणि त्याने, त्या दाविदाने काय पाहिलं? एक सुंदर स्त्री त्याने पाहिली. आमेन. आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मोह निर्माण झाला. त्याला पतनापासून कुणीही आवरू शकलं नाही. त्याला माहिती होतं ज्या स्त्रीला तो पाहतोय ती स्त्री त्याच्या सैन्यामधल्या एका मोठ्या पदावरच्या मनुष्याची पत्नी आहे. उरिया हित्ती नावाच्या एका मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीची ती पत्नी आहे. तरी देखील सैतानाने त्याला त्या जाळ्यामध्ये पकडलं. जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळेस असाल तर तुम्ही स्वतःला आवरू शकणार नाही आणि सैतान तुम्हाला त्या जाळ्यामध्ये टाकून तुमचा नाश करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही नाही, मी जरी बिअर बार मध्ये असतो तरी मी थम्स अप पिणार. मी तुमच्या बरोबर बसलोय पण मी दारू पिणार नाही. आमेन. हळूच मित्र तुम्हाला टाकतो मग थोडेसे. तुमचं थम्स अप जरा वेगळं लागलंय. बरोबर. हालेलुया, हालेलुया. म्हणून तुम्ही जर योग्य ठिकाणी असाल, योग्य वेळेस असाल तर सैतान तुम्हाला फसवू शकणार नाही. तो चुकीच्या ठिकाणी होता, चुकीच्या वेळेस होता आणि सैतानाने त्याला मोहपाशात पाडलं. आमेन. त्याच्या पत्नापासून त्याला स्वतःला तो सावरू शकला नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही डोंगरावरती आहात आणि डोंगरावरून तुम्ही घसरताय. काही काळ असा असतो डोंगरावरून घसरताना की जिथे तुम्ही स्वतःला सावरू शकता. आमेन. परंतु तुम्ही स्वतःला जास्तच ढील दिली तर एक वेळ अशी ती तुम्हाला वाचायचं असलं तर तुम्ही आमेन. कारण तिथं कंट्रोल. हालेलुया. तुम्ही चुकीच्या ठिकाणी उभा होता, चुकीच्या वेळेस उभा होता. आता तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकत नाही. तीच परिस्थिती दाविदाची झाली आणि दाविदाने त्याच्या जीवनामध्ये सगळ्यात घाणेरड्या प्रकारचं पाप केलं, निकृष्ट दर्जाचं पाप केलं आणि दावीद पतन पावला. आणि त्याच्यानंतर दाविदाची गादी निघून गेली. अबशलोम त्याच्या मागे तलवार घेऊन लागला आणि रानावनात जो वैभवात होता दावीद, तो अचानक तुम्हाला रानावनामध्ये भटकताना, अरण्यामध्ये पळताना दिसला. आमेन. हालेलुया. काही लोक म्हणतात पास्टर खूप चांगलं चाललं होतं, अचानक माझ्या जीवनात संकट आले. आमेन. हालेलुया. आणि देवाला दोष देतात की मी चर्चला जात होतो, मी चर्चमध्ये दशमांश देत होतो, मी ऑफरिंग देत होतो, मी सेवा करत होतो, आज माझ्या जीवनात का संकट आहे? तू योग्य ठिकाणी योग्य वेळेस नव्हता आणि म्हणून तुझ्या जीवनामध्ये तू आज घसरणीला लागलेला आहे. आमेन. हालेलुया. पहा दावीद घसरला. तिसऱ्या वचनामध्ये पहा, संध्याकाळच्या पुढं तिसरं वचन. मग दाविदाने चाकर पाठवून आणि दाविदाने तिच्याशी प्रसंग केला, तिच्यावरती वाईट प्रसंग केला आणि दावीद परमेश्वराच्या नजरेतून पडला. आमेन. हालेलुया. इफ यू आर बिलीव्हर, तुम्ही विश्वासू आहात आणि जर तुम्ही सिद्धांत पाळत नाही योग्य ठिकाणी योग्य वेळेस असण्याचा, तर तुम्ही सैतानाच्या सापळ्यामध्ये सापडून नष्ट होऊ शकता. किती तुम्ही टॅलेंटेड असा. आमेन. हालेलुया. किती तुम्ही ब्रिलियंट असा, तुमच्याकडे किती कला असू दे, किती गिफ्ट असू दे, किती दान असू दे, जर तुम्ही योग्य ठिकाणी थांबत नसाल, योग्य मित्र पकडत नसाल, योग्य वेळ पाळत नसाल, तुमची संगत व्यवस्थित नसेल तर तुम्ही सैतानाच्या जाळ्यामध्ये सापडू शकता. आमेन. हालेलुया. 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 म्हणा प्रभू मला योग्य वेळेस योग्य जागी ठेव. आमेन. हालेलुया. पहा बायबलमध्ये लिहिलेलं आहे, ती स्त्री दिसायला सुंदर होती आणि त्या मोहपाशात पडून दाविदाचं लग्न झालेलं होतं. दाविदाचं लग्न झालं होतं का नाही? आमेन. दाविदाचं लग्न लावून दिलं होतं शौलाने त्याच्या मिकल नावाच्या मुलीबरोबर, परंतु ती त्याच्या बरोबर नव्हती. आमेन. हालेलुया. दावीद एकटाच होता. दावीद त्या ठिकाणी त्या गच्चीवर टेरेसवरती त्याच्या पत्नी बरोबर फिरत नव्हता. एकटाच दावीद त्या टेरेसवर होता आणि म्हणून दाविदाला त्रासातून जावं लागलं. आमेन. हालेलुया. लक्षात ठेवा,
तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही प्रभूचे सिद्धांत पाळत नसाल, रविवारी चर्चला जाणं, सकाळी उठून प्रभूची प्रार्थना करणं, उपास करणं, देवाची वेळ पाळणं, जर त्या गोष्टी तुम्ही सिद्धांत तत्व पाळत नसाल तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्या सैतानाच्या जाळ्यामध्ये सापडू शकता, कारण त्याने जाळं टाकलेलं आहे. आमेन, हालेलुया. चौथा मुद्दा, डोळे. दाविदाचे डोळे स्थिर नव्हते. दावीद गच्चीवर फिरत असताना, टेरेसवरती फिरत असताना काय करत होता? इकडं तिकडं पाहत होता. आमेन, हालेलुया. याचा अर्थ त्याचा फोकस परमेश्वराकडे नव्हता. आमेन. बिलीव्हर, विश्वासणाऱ्याचा फोकस कुठं हवाय? विश्वासणाऱ्याचा फोकस का हवा? जे लोक प्रभूकडे आले, तारण झालंय, ते लोक काय म्हणतात? आता मी आयुष्यभर तुझी सेवा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले 2 महिने, हालेलुया, पहिले 2 महिने काय अशी आराधना, डोळ्यातून पाणी, आणि मग प्रभू आशीर्वादित करतो. नोकरी, गाडी, कार, बंगला, जे पाहिजे ते प्रभू देतो. उत्तमातले उत्तम आशीर्वाद. हालेलुया. मैं तेरी सेवा करूंगा, डोळ्यात पाणी. अरे बापरे, अशी आराधना मी कधीच पाहिली नव्हती. आमेन. आणि नंतर मागवून पहा, हाले त्याचे डोळे कुठे? कोण सुंदर दिसतंय. हालेलुया. आणि मग कुठं? डायरेक्ट देवाच्या नजरेतून खाली पडला आणि दाविदावरती संकट आले. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणा, प्रभू माझे डोळे स्थिर कर. आमेन, हालेलुया. बायबल सांगतं, मनुष्याच्या डोळ्याला कधीही तृप्ती प्राप्त होत नाही. मनुष्याच्या डोळ्याला कधीही तृप्त होत नाही. डोळे नुसते पाहत राहतात. 5 शॉपिंगला गेलेल्या स्त्रिया, ही साडी दाखव, ती साडी दाखव, बिचारा डोंगर करतो, आणि जाताना तिला कुठलीच साडी आवडत नाही. आज काय करणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? तर डोळ्यांना पाहायचंय. आमेन. काही घ्यायचं नसलं तरी मॉल मध्ये निसता भटकत राहा. 4 आतमध्ये गेलाय, 10 बाहेर. काय घेतलं? प्रेज द लॉर्ड. अख्खा मॉल पाहिला. का? डोळ्यांना तृप्ती कधीच मिळत नाही. तुमचं जर डोळे बदलले, तुमचा फोकस चेंज झाला, तुम्ही बॅकस्लाइड होणार. आमेन, हालेलुया. म्हणा, प्रभू माझे डोळे आशीर्वादित कर, माझे फोकस फक्त तुझ्याकडे असू दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. माझा विश्वास आहे, यावर्षी पुन्हा माझे डोळे जे मी प्रभूकडे लावलेले आहेत, माझा प्रभू पुन्हा तेच रिवायवल माझ्या चर्च मध्ये आणणार. हालेलुया. से हालेलुया. प्रेज द लॉर्ड. योग्य वेळेस, योग्य ठिकाणी आणि योग्य गोष्टी मी पाहाव्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण उभा राहू, प्रभूची आराधना करू. उद्या पुढच्या रविवारी. थँक यू जीसस. क्लोज युअर आईज. प्रभूची उपस्थिती या ठिकाणी. हालेलुया. थँक यू. तू मेरा शरणस्थान, तू मेरा गढ़ है. इको संकट में मेरा दोस्त, तू मेरा प्रभु. आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा
संकटात सापडू नये म्हणून मी योग्य ठिकाणी असावं अशी कृपा तू माझ्यावरती कर. ओ हालेलुया. रिबांदानामा शांतेरेबेरियाला स्पीक यावेळेस आपल्या मुख उघडून प्रभूशी बोला प्रियानो. प्रभूचं सामर्थ्य या ठिकाणी उतरलेलं आहे. सर्व व्याधी सगळे आजार निघून चाललेलं आहे. सर्व दुष्टात्मे तुमचं शरीर सोडून चाललेलं आहे. एव्हरी इव्हिल अटॅक सगळे दुष्टात्मे निघून चाललेलं आहे. प्रभूचं सामर्थ्य तुमच्यावर उतरलेलं आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्यावरती आलेला आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्यावरती आलेला आहे. The mighty Holy Spirit is mightily here. पवित्र आत्मा या ठिकाणी महान रीतीने फिरतो आहे. प्रभूचा अभिषेक या ठिकाणी फिरतोय. रिबालामा शांतेरेबेरियाला राबा. अनेक दिवसापासून तुम्ही या उपस्थितीसाठी भुकेले होता आणि म्हणून प्रभूने तुम्हाला या ठिकाणी आणलं होता. प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरलेला. Receive His mighty presence. प्रभूची उपस्थिती तुमच्यावरती आलेली आहे. सगळा अभिषेक उतरलेला आहे. आपले हात उंच करून अभिषेक स्वीकारा. Receive your blessing. यावेळेस तुमचा अभिषेक स्वीकारा प्रियांनो. सर्व दुष्टात्मे निघून चाललेले आहे. सर्व दुष्टात्मे निघून चाललेले आहे. प्रभूचं सामर्थ्य उतरलेलं आहे. ओ जीसस. प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय. कुणाचा हात तुमच्यावर येण्याची गरज नाही. प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय. Touch Lord. I break the power of demons. I break the power of curse. Get out there. Leave. छोड़ो, छोड़ो, छोड़ो. निकलो. Leave. छोड़ो. इबादा शांताला रबा नियाला रबा. Oh, hallelujah. सोड सैतान. Leave. Get out. Out. शेकेरियाला रबा. Father, touch Lord. प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरलेला आहे. प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरलेला आहे. प्रभूचा सामर्थ्य तुमच्यावर उतरलेला आहे. मला प्रभूने योग्य वेळेस योग्य ठिकाणी असू दे.
कोणीतरी उपस्थित आहे ज्यांच्या खांद्यामध्ये त्रास आहे. जर तुम्ही इथं आहात तर पुढे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. खांदा आणि पाठ दुखतीये, कम बॅक दुखतंय, भयानक त्रास आहे. प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करतोय. कम फास्ट, कम फास्ट. रियाला मांदा सेके रियाला. I break the power of curse. Devil, I rebuke you. Get out. Get out. Leave. छोड़ो. सैतान छोड़. यीशु के नाम में. Devil, I command you, get out. Every pain I rebuke in Jesus' name. Every pain, get out. Be free. Hallelujah. Thank you, Jesus. पोटामध्ये कुणाकडे गाठ आहे, गाठ. प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करतोय. पोटातली गाठ निघून चाललेली आहे. ट्यूमर पूर्ण वितळतोय आता या क्षणाला. हो, I see clear. प्रभूचं सामर्थ्य उतरलेलं मी पाहतोय. शाला खरा बसले तेरी आला बाबा. आउट. लीव. चला कधीच्या दुष्टा. आउट. Get out. Leave. Out. प्रभू इथल्या प्रत्येकाने आज तुझा सिद्धांत ऐकलेला आहे आणि म्हणून प्रभू त्यांना आशीर्वादित कर. प्रभू तुझी कृपा पुरव देवा आणि हा मेसेज त्यांच्या हृदयातून कधीही चोरीला जाऊ नये. त्यांना आशीर्वादित कर येशूच्या नावामध्ये. से आमेन. बोलो येशू मसीह की. आमेन. आपण यावेळी बसूया. हालेलुया. आपल्याला माहिती आहे दर शनिवारी जी बुधवारी सभा होत होती ती आता आपण शिफ्ट केलेली आहे आणि ती शनिवारी आपण घेतो. आणि म्हणून शनिवारी जरी ऑनलाईन चर्च असलं तरी देखील तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि शनिवारी चर्च मध्ये तुम्ही येऊन प्रभूचं वचन ऐकू शकता. अनेक लोक चर्चला येतात आहेत, सॅटर्डेला येतात आहेत. बरेचशा लोकांना माहिती नाही पुन्हा चर्च सुरू झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही इतरांना सांगू शकता की आता चर्चला जायला पाहिजे. आता चर्च मध्ये जाऊन आपण प्रभूची आराधना केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जे लोक तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये ज्यांना तुम्ही प्रभूकडे आणलेलं आहे त्यांना पुन्हा सैतान घेऊन जाऊ नये म्हणून त्यांना चर्च मध्ये कनेक्टेड ठेवा. आमेन.
त्यांना मेसेज द्या की दर रविवारी सकाळी 11:30 वाजता चर्च सुरू होतं आणि म्हणून त्यांना घेऊन या. आपण बसण्याची व्यवस्था करूया. 3-3 फीट आपण आतमध्ये जागा करून बाहेरच्या साईडला देखील स्क्रीन लावूया आणि या ठिकाणी आपण तशी व्यवस्था करू. आपण नियम पाळणार नाही, आपण कुठल्या प्रकारे नियमाचं उल्लंघन करणार नाही, परंतु जे लोक प्रभूपासून दूर चाललेले आहेत, हरवत चाललेले आहेत, त्यांची जबाबदारी तुमच्यावरती आहे. आमेन. हालेलुया. सो सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपण जे प्रभूकडे आणलेले लोक आहेत ते गमू नये म्हणून त्यांना पुन्हा चर्चला येण्यासाठी उत्तेजित करा. त्यांना चर्चचे टायमिंग सांगा, त्यांना मेसेज द्या, त्यांना आजचा संदेश फॉरवर्ड करा, जेणेकरून आजच्या संदेशाने त्यांना समजेल की ते कळपातून बाहेर गेल्याने सैतानाचं भक्ष्य होऊ शकतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जोरात टाळ्या वाजून आपण प्रभूला गौरव देऊया. जर तुम्ही साक्ष देऊ इच्छिता पटकन या, आपल्याला लगेचच पुढे जायचंय. जर तुम्ही साक्ष देऊ इच्छिता तर कम फॉरवर्ड फास्ट. हालेलुया. प्रभूच्या नावाला मान आणि गौरव असो. देवाला स्तुती आराधना करते आणि परमेश्वर पित्याने आज त्यांचे दास इतका सुंदरसा संदेश दिलेला आहे की तुम्ही प्रभू बरोबर प्रभूच्या कळपात खरोखरच प्रभूच्या कळपातून बाहेर निघाल्यानंतर सैतान खरोखर गरजलेला सिंहासन आवाज उभा आहे. तर प्रियांनो, आजचा शुभ संदेश इतका आत्मिक लाभाचा आहे. सगळ्या साक्षीपेक्षा, वैयक्तिक साक्षीपेक्षा मला ज्या वचनातून भेटलेला आहे की तुम्ही कल्पातून बाहेर निघू नका, की जेणेकरून सैतान आवाज उभा आहे. आमेन. आपण त्यांना आर्थिक आणि आर्थिक वचनामध्ये वाढव आणि त्यांच्याकडे अनेक आत्मे ख्रिस्त येशूमध्ये जिंकले जावे. कारण हे नवीन वर्ष जे आहे, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस खरोखर आपण प्रत्येकाला विचारेल की तुम्ही एक आत्मध्ये ख्रिस्तामध्ये आणलेला आहे का, आणि तोच विश्वास पाहण्यासाठी पुन्हा प्रवेश येत आहे. आणि आज बाळासाहेबांसाठी मी परमेश्वराकडे हीच प्रार्थना करतो. तो आत्मिक मानना आज दिलेला आहे आणि आत्मिक मानना प्रत्येकाच्या आत्म्यासाठी आशीर्वादित असा झालेला आहे. हीच माझी आजची साक्ष आहे आणि खरोखर देवा अजून तुम्हाला साक्ष द्यायची. यावेळेस आपण उभा राहूया आणि आपण स्तुती करू आणि यावेळेस आपण ऑफरिंग कलेक्ट करूया. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. हालेलुया. हालेलुया. बोलो यीशु मसीह की. राजाओं के राजा की. आमेन. म्हणा, मी युद्धाला जाणार, मी आत्मे जिंकणार, मी लोकांना चर्चला घेऊन येणार. हालेलुया. यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ. यीशु तेरी दया से मैं आगे बढ़ता हूँ. यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ.
हालेलुया. एक देवाचा सेवक म्हणतो, ज्यावेळेस तुम्ही म्हणता शेजारच्याला सांगतात, त्यावेळेस तो शेजारी तो दुष्ट ऐकत असतो आणि तो घाबरून पळून जातो. हालेलुया. शेजारच्याला बघून म्हणू नका सैताना. Praise the Lord. When I am blessed. मला मी आशीर्वादित. हालेलुया. त्यावेळेस आपण ऑफरिंगसाठी प्रार्थना करू. आपल्यामध्ये सिस्टर आहेत, त्या ऑफरिंगसाठी प्रार्थना करतील आणि मग शेवटचं अभिवचन घेऊया. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र अत्यंत पवित्र जिवंत दयाळू बाप्पा, मनापासून प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या आशीर्वाद प्रभू दयाळू आम्ही सर्वजण तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझा धन्यवाद करतो. कारण प्रभू दयाळू आज तू आम्हाला सर्वांना आशीर्वादित केलेला आहेस. तू आमच्यामध्ये उतरून आलास आणि प्रिय प्रभू दयाळू प्रत्येकाला प्रभू तुझ्या आशीर्वादांचा वर्षाव आणि तू किती चांगला आहेस याचा अनुभव दिलास प्रिय प्रभूजी. प्रिय प्रभू दयाळू पास्टरांसाठी विशेष आभार मानते प्रभूजी. सुंदरशा वचनाद्वारे प्रभू ते प्रत्येकाशी बोललेले आहेत प्रिय प्रभूजी. आणि प्रभू जरी त्यांनी हसत खेळत प्रभू वचन सांगितलं तरी प्रभू दयाळू प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ते रुजलेलं आहे. आणि प्रभू दयाळू त्या वचनाच्या द्वारे प्रभू प्रत्येकाच्या प्रभू दयाळू प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये प्रभू तू झणझणीत अंजन असं घातलेलं आहे. प्रभू दयाळू खरोखर तू म्हणतोस की जे पाहता पाहता नाहीसे होते त्याच्याकडे तू आपली दृष्टी लावावी काय. प्रभू निश्चित नाही प्रभू दयाळू, तर आम्ही निश्चित प्रभू दयाळू तुझ्याकडे आमची दृष्टी लावतो प्रिय प्रभूजी. आणि प्रभू आम्ही तुला विनंती करतो प्रिय प्रभूजी, आम्ही योग्य समय योग्य ठिकाणी तुझ्या सांगित्यामध्ये तुझ्या मंदिरामध्ये तुझ्या वचनामध्ये राहावं अशी तू कृपा आम्हा प्रत्येकावर कर. यासाठी की प्रिय प्रभू दयाळू सैतानाने प्रिय प्रभू आम्हाला गाठू नये आणि पाशात पडू नये. प्रभू आजच्या समयाला प्रभू पुन्हा एक वार तुझी स्तुती आणि धन्यवाद करते प्रभू. या सर्व प्रभू दयाळू सर्व लोकांनी प्रभू तुझ्या भंडारामध्ये प्रभू दयाळू जे प्रभू दयाळू पैसे टाकलेले आहेत प्रिय प्रभूजी, ते सर्व काही तू पाहिलेले आहे. मी तुला विनंती करते प्रभू दयाळू आज प्रभू केवळ पैसेच नव्हे तर प्रभू त्यांनी आपलं अंतःकरण आणि आपलं स्वतःचं समर्पण प्रभू दयाळू तुला केलेलं आहे आणि ते तू पाहिलेलं आहे. आणि प्रिय प्रभू तुला प्रार्थना करते प्रभू जे जे या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांनी प्रभू दयाळू तुला समर्पण केलेलं आहे आणि प्रिय प्रभू इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला लहान थोराला प्रभू तू आशीर्वादित केलेला आहे. आणि प्रभू त्यांना प्रभू येथून पुढे प्रभू आपल्या घरी गेलेले असतात प्रभू ते ज्या ठिकाणी राहतील, जे काम करतील, जे प्रिय प्रभू कार्य करतील त्या सर्वांमध्ये त्यांना तू आशीर्वादित कर आणि त्यांना कळू दे की तू त्यांच्या बरोबर आहेस आणि तू त्यांना आशीर्वादित केले. पुढच्या वेळेस ते या ठिकाणी येतील त्यावेळेस अधिक आनंदाने अधिक लोकांना घेऊन आणि अधिक आत्म्याने आणि खरेपणाने प्रभू तुझ्या मंदिरामध्ये त्यांनी यावं अशी तू कृपा कर अशी प्रार्थना. सर्व वेळ तुझ्या हातात देते आणि छोटीशी प्रार्थना आमचं उत्तम मेंढपाळ येशू ख्रिस्ताच्या नावाने मागते म्हणून पैकी. आमेन आमेन हालेलुया. ये महीना मेरा परमेश्वर ने मुझे नया जन्म, शैतान ने मुझे बहुत बहकाने की कोशिश की. एक्चुअली मुझे बहुत सारे प्रॉब्लम्स थे, तो डॉक्टर ने मुझे सब डॉक्टरों ने जवाब दे दिया था कि या तो तुम आधा घंटा निकाल सकते या तो फिर आप बच नहीं सकते या तो 20 साल भी निकाल सकते. तो शैतान मैं फ्रेंड में रहती हूँ लेकिन शैतान बहकाने की कोशिश करता है. एक बंदा मुझे आके बोला कि आप जिंदा कैसे हो, मतलब आपके नाम की तो कबील होगी, आप तो मर जाओगे, तुम एक काम करो आपका घर छोड़ो और तुम अपने घर से मत जाना, तुम ना कहीं और से जाना ऑपरेशन करवाने के लिए. तो मैंने बोला नहीं, मेरा विश्वास है क्या होगा, जैसे तो मैं मर जाऊंगी ना, होने दो मर जाएंगे, परमेश्वर मेरे साथ है, देखा जाएगा जो होगा. तो परमेश्वर को मैं धन्यवाद देती. मेरे 3 ऑपरेशन हुए, सक्सेस हुए. एट ए टाइम तो शैतान का अटैक भी हुआ वहाँ पर, मतलब सांस लेने में मेरे को प्रॉब्लम हो रही थी, मेरा पल्स रेट बहुत गिर गया था, 30 हो गया था आई गेस. तो मुझे ऐसा लगा कि मेरे को बहुत ज़्यादा प्रॉब्लम हो रही सांस लेने में तकलीफ में. परमेश्वर देख लो कि तुम क्या कर रहे हैं. उस टाइम पे भी परमेश्वर बिना ऑक्सीजन के भी मैं सांस ले रही थी, मैं जिंदा थी. मुझे ऑक्सीजन पे रखा गया लेकिन उसमें भी मैं बीच बीच में ऑक्सीजन निकालती थी. मैं बोली नहीं ऐसे ही. लेकिन मेरे को डॉक्टर ने बोला कि मेरे हस्बैंड बोले कि चलो तुम आईसीयू में चलो. मैं बोली मैं तो नहीं चाहती, मर जाऊंगी पर मैं नहीं जाऊंगी, मैं रहूंगी यहाँ पर ही हूँ. लेकिन परमेश्वर ने मेरा ऑक्सीजन लेवल धीरे धीरे सही किया और मैं आज जिंदा और जागता सबूत कि
Amen. Praise the Lord. Hallelujah. परमेश्वर की वजह से और मेरा विश्वास जब तक मैं मरती रही ना तब तक मैं परमेश्वर का नाम और महिमा होती करती रहूंगी, चाहे मेरे कितने भी विरोधी हो जाए, लेकिन मैं परमेश्वर की महिमा करती रहूंगी। ये सबसे बड़ी साक्ष्य है मेरी, क्योंकि मेरा एक नया जीवन परमेश्वर में एक बार फिर हुआ और मैंने जो बैप्टिज्म 4 सालों में नहीं लिया ना, मैं विश्वास करती हूँ कि मुझे बैप्टिज्म भी मिल गया। Amen. Praise the Lord. Praise the Lord. आपण जोरात टाळ्या वाजवूया. आपल्या हात उंच करूया सगळेजण शेवटच्या अभिवचनासाठी. क्लोज युअर आईज. आपले डोळे बंद करू शेवटच्या अभिवचनासाठी. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, यावेळेस प्रभू चर्च मध्ये जी उपस्थिती आमच्यासाठी तू उतरून आलास त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू साक्ष बनलेला असते बाप्पा, यासाठी आम्ही तुझे पुन्हा एक बार आभार मानतो. आपण आपले हात उंच करून शेवटचं अभिवचन स्वीकारूया. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आतापासून सर्व काळ तुम्हा सर्वांबरोबर असो. देवाचे लेकरं म्हणतील आमेन. गॉड ब्लेस यू. एकमेकांना भेटा. तुम्ही आज आशीर्वादित झालेले आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.